नमस्कार मित्र. आपण MA मराठीमधील साहित्यशास्त्र ह्या विषयाचा आपण अभ्यास करतो. या विषयातील आपण पुढच्या घटकामध्ये आलेलो आहोत. घटक 2E2 आत्मविष्कार सिद्धांत. आत्मविष्कार सिद्धांत काय? आत्मविष्कार सिद्धांत काय हे समजून घ्यायचं आहे. आत्मविष्कार सिद्धांतावर काही आधारित मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. या पाठ्यभागात पाश्चात्य सौंदर्य मीमांसेतील आत्मविश्वास सिद्धांत आणि त्यातील कांट, क्रोचे, कॉलरीज आदी विचारवंतांचे योगदान स्पष्ट केलेले आहे. ओके, ह्या पाठामध्ये काय केलं आहे तर ह्या पाठामध्ये पाश्चात्य सौंदर्य मीमांसेतील म्हणजे पाश्चात्य जे सौंदर्य मीमांसक किंवा समीक्षक होते किंवा अभ्यासक होते त्यांचा आत्मविश्वास सिद्धांत, थिअरी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन या आणि त्यातील कांट, कोर्जे आणि कॉलरीज हे जे विचारवंत आहेत त्यांचे योगदान स्पष्ट केलेले आहे. तर आत्मविश्वास सिद्धांताचे स्वरूप काय आहे तर मूलभूत विचार काय आहे आत्मविश्वास सिद्धांताचं तर कला ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची आणि आंतरिक आत्म्याची सहज उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे. कला ही काय आहे ते कल्पनाशक्तीची आणि आंतरिक आत्म्याची सहज आणि उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे. आता प्राधान्य काय? कलेचा मुख्य हेतू आत्म अभिव्यक्ती आहे. कलेचा हा मुख्य हेतू काय आहे तर आत्म अभिव्यक्ती आहे. आनंद किंवा उपयोगिता हे दुय्यम आहे. कलेचं प्रामुख्य हे काय आहे? हेतू काय आहे तर आत्म अभिव्यक्ती. आनंद आणि उपयोगिता हे त्याचा दुय्यम हे आहे, उपयुक्त आहे, हेतू आहे. प्रकार काय? हा सिद्धांत काही वेळा कलाकाराच्या कल्पनेशी, उदाहरणार्थ क्रोचे, तर काही वेळा आत्यंतिक आदर्शवादी ॲब्सोल्यूट आयडियलिस्ट तत्वज्ञानाशी म्हणजे उदाहरणार्थ हेगल जोडलेला आहे. तर प्रकार काय? हा सिद्धांत जो आहे आत्मविश्वासाचा जो सिद्धांत आहे हा काही वेळा कलाकाराच्या कल्पनेशी जोडलेला आहे म्हणजे क्रोचेच्या उदाहरणातून, तर काही वेळा हा आत्यंतिक आदर्शवादी तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. हेगल हे विचारून उदाहरणार्थ हेगल यांचे विचार. ओके, तर प्रकार हा सिद्धांत काही वेळा कलाकाराच्या कल्पनेशी जोडलेला आहे उदाहरणार्थ क्रोचे यांच्या विचारानुसार, तर काही वेळा आत्यंतिक आदर्शवादी तत्वज्ञानाशी जोडलेला दिसून येतो हेगलांच्या विचारानुसार. तर इम्मॅन्युएल कांट आणि सौंदर्य मीमांसा. आता इम्मॅन्युएल कांट हे पाश्चात्य विचारवंत होते, अभ्यासक होते. ते आणि सौंदर्य मीमांसा यांचा काही संबंध आहे तो पाहूया. प्रमुख संकल्पना निरुद्देश्य सहेतुकता. निरुद्देशित सहेतुकता. सौंदर्याचा अनुभव हा कोणत्याही बाह्य उद्देशाशिवाय विदाऊट पर्पज असला तरी कलाकृतीमध्ये एक अंतर्गत हेतुपूर्णता जाणवते. म्हणजे सौंदर्याचा अनुभव हा कोणत्याही बाह्य उद्देशाशिवाय असला तरी कलाकृतीमध्ये एक अंतर्गत हेतुपूर्णता जाणवते, असं कांट यांचं मत आहे, इम्मॅन्युएल कांट. सौंदर्य निर्णय हा निरपेक्ष समाधानातून येतो. सौंदर्य निर्णय हा कशातून येतो? निरपेक्ष समाधानातून येतो. म्हणजे तो कोणत्याही वैयक्तिक इच्छा, संकल्पना किंवा उपयुक्ततेवर आधारित नसतो. यंत्रणा. सौंदर्य अनुभव कल्पनाशक्ती आणि बुद्धी यांच्या सुसंवादी खेळाने प्राप्त होतो. यंत्रणा काय आहे? सौंदर्य अनुभव कसा प्राप्त होतो? तर कल्पनाशक्ती आणि बुद्धी यांच्या सुसंवादी खेळाने प्राप्त होतो. कॉलरीजचं मत काय? कॉलरीज विचारवंताचं मत काय? कल्पनाशक्तीचे विश्लेषण. कॉलरीजने कल्पनाशक्तीचे 2 प्रकार सांगितले. प्राथमिक कल्पनाशक्ती प्रायमरी इमॅजिनेशन ही मानवी मनाची मूलभूत शक्ती आहे जी आपल्याला रियालिटी संघटित करण्यास मदत करते. काय ही? प्राथमिक कल्पनाशक्ती मानवी मनाची मूलभूत शक्ती आहे ती जी आपल्याला वास्तव संघटित करण्यास मदत करते, वास्तवाचे जोडण्यास मदत करते. दुय्यम कल्पनाशक्ती काय? तर ही कलाकाराची विशेष शक्ती आहे जी वास्तवाला विखरून पुन्हा निर्मित करते आणि कलाकृती तयार करते. कॉलरीजने 2 प्रमुख शक्त्या सांगितल्या, कल्पनाशक्ती सांगितल्या. पहिली म्हणजे मूलभूत प्राथमिक कल्पनाशक्ती. ही मनाची मूलभूत शक्ती आहे.
ही वास्तवाशी आपल्याला जोडण्यास मदत करते, संघटित करण्यास मदत करते. तर दुय्यम सी आहे ती कलाकाराची जी विशेष शक्ती त्याने म्हटलेलं आहे, ती वास्तवाला विसर्जित करते. वास्तवाला विसर्जित करून विखरून पुन्हा निर्मिती करते आणि कलाकृती तयार करते. मग जे वास्तव आहे त्याला विसर्जित करून विखरून त्याच्यात पुन्हा आपल्या कल्पनाशक्ती जोडून एक कलाकृती तयार करते, असं कॉलरिजनं म्हटलं. तर बेनडेटा क्रोचे यांनी काय सांगितले, अंतप्रज्ञा आणि अभिव्यक्ती. बेनेडेटा क्रोजे, अंतप्रज्ञा आणि अभिव्यक्ती. अभिव्यक्तीची व्याख्या काय, क्रोजेच्या मध्ये अंतप्रज्ञा, इंट्युशन. अंतप्रज्ञा म्हणजे काय, इंट्युशन म्हणजे अभिव्यक्ती, एक्सप्रेशन. अभिव्यक्ती म्हणजे काय, एक्सप्रेशन. ह्या आणि अभिव्यक्ती म्हणजे अंतप्रज्ञा, हे दोन्ही अविभाज्य आहेत. क्रोजेच्या मते काय, अंतप्रज्ञा, इंट्युशन म्हणजेच अभिव्यक्ती. अंतप्रज्ञा, इंट्युशन, तुमचं इंट्युशन आहे, जी अज्ञप्रज्ञा आहे तीच अभिव्यक्ती आहे, तेच एक्सप्रेशन आहे. आणि जे एक्सप्रेशन आहे तीच म्हणजेच अंतप्रज्ञा होय. ह्या दोन्ही अविभाज्य आहेत, ते विभाज्य होणार नाहीत, एकमेकांशी पूरक आहेत. ओके. कलेचा सार. कला ही मानसिक आणि आंतरिक अभिव्यक्तीच्या स्तरावर पूर्ण होते. कला ही कोणत्या स्तरावर पूर्ण होते? कला ही मानसिक आणि आंतरिक अभिव्यक्तीच्या स्तरावर पूर्ण होते. बाह्यरूप. बाह्यरूप. कलाकृतीला मूर्त रूप देणे, उदाहरणार्थ चित्रकला लेखन. चित्रकला लेखन हे केवळ व्यावहारिक कार्य आहे, ते कलेचे सौंदर्य मूल्य नाही. बाह्यरूप काय आहे, तर कलाकृतीला मूर्त रूप देणे, उदाहरणार्थ चित्रकला लेखन हे केवळ व्यावहारिक प्रॅक्टिकल कार्य आहे, ते कलेचे सौंदर्य मूल्य नाही. आता याचा फरक काय, त्यांनी सौंदर्यात्मक अनुभव आणि सुखद अनुभव यांत स्पष्ट भेद केला. सौंदर्यात्मक अनुभव हा ज्ञान स्वरूप असतो, असं क्रोचेने सांगितलं आहे. आता सौंदर्याभिमुखवाद, एस्थेटिक फॉर्मलिझम, याचं स्वरूप काय, ह्या धारेनुसार सौंदर्याभिमुखवाद जी विचारधारा आहे, या विचारधारेनुसार कलेचे सौंदर्य केवळ तिच्या रूपावर अवलंबून असते, विषयावर नव्हे. रूपावर अवलंबून असते, विषयावर नव्हे. कलेचे सौंदर्य कशावर अवलंबून असते, तर रूपावर अवलंबून असते, विषयावर नव्हे. आता महत्त्व काय ह्याचं, कलाकृतीचे मूल्य तिच्या सिग्निफिकंट फॉर्ममध्ये असते, जो पाहणाऱ्याच्या मनात सौंदर्यात्मक भावना, एस्थेटिक इमोशन जागरूक करतो. याची घोषणा काय ती कला केवळ कलेसाठी ही घोषणा आहे. आता हे काही प्रश्न उत्तरे आले आहेत. आपण याचा आढावा घेतलेला आहे की आत्मविश्वास सिद्धांत काय म्हणतो. ओके. तर प्रश्न स्वरूपात आपण जाणून घेऊया आणखी. कांटची सौंदर्यमीमांसा थोडक्यात स्पष्ट करा. इमॅन्युएल कांट यांची सौंदर्यमीमांसा त्यांच्या क्रिटिक ऑफ जजमेंट मध्ये मांडलेली आहे. त्यांच्या विचारांचे केंद्रस्थान निरुद्देश सहेतुकता ही संकल्पना आहे. कांट यांची संकल्पना काय, निरुद्देश सहेतुकता ही संकल्पना आहे. निरुद्देश समाधान म्हणजे काय, तर कांट यांच्या मते सौंदर्याचा अनुभव हा निरपेक्ष संतुष्टी देतो. म्हणजे वस्तू सुंदर आहे असे म्हणताना आपल्याला ती उपयुक्त आहे किंवा ती आपल्या इच्छेची पूर्तता करते असा कोणताही स्वार्थ नसतो. याचं विश्लेषण काय याचं निरुद्देश समाधानाचं, तर वस्तू सुंदर आहे असे आपण म्हणताना आपल्याला जी उपयुक्त आहे किंवा ती आपल्याला इच्छेची पूर्तता करते असा होत नाही, असा स्वार्थ नसतो. हेतुपूर्णतेचा आभास. कलाकृतीमध्ये कोणतीही संकल्पना किंवा बाह्य हेतू नसतानाही ती अत्यंत व्यवस्थित, सुसंवादी आणि हेतुपूर्ण असल्याचा केवळ आभास होतो. हा सौंदर्याचा अनुभव आहे. हेतुपूर्णता आभास म्हणजे काय, कलाकृतीमध्ये कोणतीही संकल्पना किंवा बाह्य हेतू नसतानाही ती अत्यंत व्यवस्थित, सुसंवादी आणि हेतुपूर्ण असल्याचा केवळ आभास होतो, अपीअरन्स होतो. हा सौंदर्याचा अनुभव आहे. सार्वत्रिकता. सौंदर्य निर्णय हा वैयक्तिक असला तरी तो सार्वत्रिक संवादक्षम असतो, म्हणजे इतरांनी तोच अनुभव येईल असे अपेक्षा असते. प्रश्न दुसरा, अलंकारिक कलालावादी सौंदर्यमीमांसा असे का म्हटलेलं आहे, विधान स्पष्ट करा. अलंकारिक कलालावादी सौंदर्यमीमांसा म्हणजे सौंदर्याभिमुखवाद, एस्थेटिक फॉर्मलिझम किंवा औपचारिकवाद
या सिद्धांताला हे नाव कारण रूपाला अंतिम महत्त्व या विचारधारणेनुसार आता कलंकारी कलावादी सौंदर्यमीमांसा म्हणजे सौंदर्याभिमुखवाद किंवा औपचारिकवाद या सिद्धांताला हे नाव पडले. रूपाला अंतिम महत्त्व या विचारधारेनुसार कलेचे सौंदर्य आणि महत्त्व फक्त कलाकृतीच्या रूपात रचना, रेषा, रंगसंगतीत किंवा स्वरूपाच्या व्यवस्थेत असते. विषयाची उपेक्षा कलाकृतीचा विषय, सामाजिक संदेश किंवा नैतिक मूल्य दुय्यम किंवा असंबद्ध मानले जाते. कलेचा हेतू केवळ सौंदर्यात्मक अनुभव निर्माण करणे हाच आहे, दुसरा कोणताही बाह्य हेतू नाही. पुढे कलाकृतीचे हे रूप म्हणजेच सिग्निफिकंट फॉर्म होय, जो दर्शकाच्या मनात शुद्ध सौंदर्यात्मक भावना जागृत करतो. आता काही आंतरिक प्रश्न उत्तरे आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न. आत्मविश्वास सिद्धांताचे स्वरूप स्पष्ट करून क्रोचच्या भूमिकेचे महत्त्व विशद करा. याचे उत्तर. आत्माविष्कार सिद्धांत, थिअरी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन, हा सिद्धांत कलेला कलाकाराच्या आंतरिक अनुभवाची, भावनांची, कल्पनाशक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती मांडतो. यानुसार कलाकाराच्या मनात जेव्हा एखादी भावना किंवा विचार संपूर्णपणे स्पष्ट होतो तेव्हाच खरी कला जन्माला येते. क्रोचचे योगदान आणि महत्त्व. बेनेडिक्टो क्रोचे यांनी या सिद्धांताला वैचारिक अधिष्ठान दिले. अंतःप्रज्ञा, इंट्युशन. क्रोचच्या कला म्हणजे अंतःप्रज्ञा आणि अंतःप्रज्ञा म्हणजे अभिव्यक्ती हे सूत्र मांडले. अंतःप्रज्ञा ही संकल्पना विरहित, कन्सेप्ट फ्री असते आणि ती वास्तवाच्या अनुभवाचे रूप निर्धारित करते. आंतरिक कला. क्रोचच्या मते कलाकृतीची निर्मिती मानसिक आणि आंतरिक स्तरावर पूर्ण होते. जेव्हा कलाकार आपल्या मनात विचार व भावनांना स्पष्ट रूप देतो तेव्हा ती कला असते. बाह्यकरणाचे दुय्यमत्व. चित्रकला, संगीत किंवा कविता लिहिणे हे केवळ बाह्यकरण आहे. हे कलाकाराचे व्यावहारिक कार्य आहे. कलेचे सौंदर्यमूल्य नाही. बाह्य कलाकृती केवळ आंतरिक अंतःप्रज्ञेची प्रतिमा असते. क्रोचचे कलेला ज्ञान प्राप्त करण्याची एक पद्धती मानले आणि सौंदर्यात्मक अनुभवाला सुखद अनुभवापेक्षा श्रेष्ठ मानले. क्रोचच्या या योगदानामुळे आत्माविष्कार सिद्धांताला नवीन आणि अधिक तर्कसंगत स्वरूप प्राप्त झाले. आता लघु नोट्स आहेत. क्रोचची अंतःप्रज्ञा आणि अभिव्यक्ती ही संकल्पना सांगा. बेनेडिक्टो क्रोचे यांनी अंतःप्रज्ञा, इंट्युशन आणि अभिव्यक्ती यांना एकच मानले. अभिन्नता. क्रोचच्या मते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभवाला मनात रूप प्राप्त होते म्हणजे अंतःप्रज्ञा होते, इंट्युशन होते. कलाकार जेव्हा आंतरिक भावनांना, विचारांना एक सुसंगत स्पष्ट रूप देतो, उदाहरणार्थ डोळ्यांसमोर समुद्र या संकल्पनेला विशिष्ट रंग, रेषा, भावनांमधून पाहतो, तेव्हाच ती अभिव्यक्त होते. न बोललेली अभिव्यक्ती नाही. जोपर्यंत कलाकाराच्या मनात स्पष्ट रूप तयार होत नाही तोपर्यंत ती कला नसते. त्यामुळे अभिव्यक्ती ही अंतःप्रज्ञेशिवाय शक्य नाही आणि अंतःप्रज्ञा ही अभिव्यक्ती झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. अंतःप्रज्ञा आणि अभिव्यक्ती ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेगल आणि कॉलरिज यांची आत्मविष्कार सिद्धांताची भूमिका. हेगलच्या मते हेगलला आत्मविष्कार सिद्धांताचा जनक मानले जाते. त्याच्या मते कला हे परम सत्य, ॲब्सोल्यूट आयडिया आहे. आत्मा, स्पिरिट यांचे इंद्रियजन्य आहे. प्रतीकात्मक, सेन्सियस, सिंबॉलिक प्रकटीकरण. कलाकार विश्वव्यापी सत्याला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो. कॉलरिज. त्याने कल्पनाशक्तीच्या दोन स्तरांचे विश्लेषण केले, प्राथमिक आणि दुय्यम कल्पनाशक्ती. त्याच्यामध्ये दुय्यम कल्पनाशक्ती ही कलाकाराची खरी निर्मितीची शक्ती आहे, जी वास्तवाला विरघळून आणि पुन्हा एकत्रित करून नवीन कल्पनात्मक रूप देते. त्यांनी कला म्हणजे भावना आणि रूप यांचा संगम असल्याचे सांगितले. बहुपर्यायी प्रश्न आहेत. कांटच्या मते सौंदर्य निर्णयाचा आधार काय आहे? कांटच्या मते काय आहे?
कलाकाराच्या मनात विसर्जन, विखुरणे आणि पुन्हा निर्मिती करण्याचे सामर्थ्य कल्पनाशक्ती कोण आहेत? दुय्यम कल्पनाशक्ती. आत्मविश्वास सिद्धांत कोणत्या तत्वांवर आधारित आहे? अनुभववाद. सौंदर्याभिमुखवाद ऑस्थेटिक फॉर्म्युलेशन कशाला महत्त्व देते? कलेचा उद्देश, कलेचे रूप, फॉर्म, कलेचे रूप, क्रोधच्या मते कोणत्या मानसिक अवस्था पूर्ण होतात? अंतःप्रज्ञा. आदर्शवाद आहे रे. आत्मविश्वास सिद्धांत कोणत्या तत्वावर आधारित आहेत? आदर्शवाद. कलाकाराच्या मनात विसर्जन, विखुरणे आणि पुनर्निर्मिती सामर्थ्य कोणत्या कल्पनाशक्तीचे आदर्श आहे? दुय्यम कल्पनाशक्ती. कांटच्या मते सौंदर्य निर्णयाचा आधार काय आहे? निरपेक्ष संतुष्टी. तर मित्रांनो, हा घटक आपण इथे संपवलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की आत्माविष्कारामध्ये सिद्धांत काय आहे. त्याच्यामध्ये प्रथम काही विचारवंतांचे मीमांसा विचारधारा पण पाहिलेल्या आहेत आपण. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या घटकामध्ये पुढच्या घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.